आज आपल्या केकची जी डिझाईन आहे ती थोडी वेगळी राहणार आहे. तर इथे नेहमीप्रमाणे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक जो आहे तो इथे मी फ्लेवरिंग ही देत आहे आणि तेही अशा कस्टमरसाठी ज्या कस्टमरसाठी तुम्ही कितीही एफर्ट घेऊन केक बनवलं तरी तो तुमची कधीच तारीफ करणार नाही. तर याआधीही मी या कस्टमरसाठी केक बनवली आहे आणि ऑलरेडी व्हिडिओ मी टाकली आहे. तर त्याचं कसं आहे की तुम्ही किती एफर्ट घेऊन केक बनवली तरी त्याला तो कधीच तुमची तारीफ करणार नाही. उलट तो बोलेल की छान केक झाला नव्हता किंवा त्याला केक आवडला नाही. पण चक्क यावेळेस तो बोलला आहे की त्याला केक खूप आवडला आहे. तर इथे मी त्याच्यासाठीची मेहनत घेत आहे. तर इथे टूथपिकच्या मदतीने ते मी आउटलाईन करून घेत आहे. तर हा कॅरेक्टर मी एक पेपरवर पाहिली होती आणि तिथून मी फोटो काढून मोबाईलमध्ये ठेवली आणि आता केकवर ते ड्रॉ करत आहे. तर ते मी नेहमी मला जेव्हा कधी कुठे कुठला तरी कॅरेक्टर आवडत असेल तर तो मी माझ्या केकवर बनवायचं म्हणून मी फोटो काढून ठेवते आणि जेव्हा मला केकवर बनवायचं असते तेव्हा ते मी कॅरेक्टर ड्रॉ करत असते. तर इथे मी टूथपिकच्या मदतीने सर्वात आधी ड्रॉ करत आहे कॅरेक्टर. कारण जर आपण पायपिंग बॅगच्या मदतीने क्रीम केकवर डायरेक्ट जर अप्लाय केलं आणि थोडंफार इकडे तिकडे झालं तर ते पूर्णपणे आपल्याला केक पुन्हा बनवावे लागेल. त्यासाठी सर्वात आधी मी टूथपिकच्या मदतीने कॅरेक्टर हा ड्रॉ केलं आणि त्यानंतर पायपिंग बॅगच्या मदतीने ते मी फिल करत आहे. तर आता फिल करताना ते थोडंफार तुम्हाला लक्षात येईल, पण जेव्हा आपण क्लीन करू तर ते तुम्हाला कॅरेक्टर काय आहे तेच काहीच लक्षात येणार नाही. पण जेव्हा आपण आउटलाईन करू तेव्हा ते तुम्हाला समजणार का इथे काहीतरी एक वेगळा कॅरेक्टर आहे. तर इथे मी पायपिंग बॅगच्या मदतीने क्रीम फिल केली. तर थोडी सॉफ्ट क्रीम घ्या जेणेकरून तुम्हाला ती फिनिशिंग देताना जास्त गडबड होणार नाही. तर इथे मी फिनिशिंग दिली आहे, पण तुम्हाला इथे काहीच समजणार नाही की नेमकं काय कॅरेक्टर आहे. जेव्हा आपण आउटलाईन देऊ तेव्हा तुम्हाला समजणार की कुठलं कॅरेक्टर आहे. तर इथे मी फांदीचा आकार देण्यासाठी ब्राऊन कलरची क्रीम घेतली आहे. तर जी ब्ल्यू कलरची क्रीम होती तिथेच मी एक ड्रॉप ब्राऊन कलर घेतला आणि ते इथे मी फांदी जी आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे. तर क्रीमला जास्त क्लीन करावं लागणार नाही या पद्धतीने तिथे मी क्रीम फिल केलेली आहे आणि त्यानंतर इथे ब्लॅक कलरची क्रीम घेऊन मी आउटलाईन केली आहे. तर त्याआधी जो आपला फेसचा भाग आहे तो टूथपिकच्या मदतीने ड्रॉ केली आणि त्यानंतर ब्लॅक कलरच्या क्रीमने इथे मी आउटलाईन केली आहे. आता जर तुम्ही क्रीम केकवर कुठलाही फॉन्डंट यूज नाही करत असेल तर काय करायचं, आपली जी आउटलाईन आहे त्या आउटलाईन आधी करून घ्यायची टूथपिकच्या मदतीने आणि त्यानंतर क्रीम फिल करायची. त्यामुळे आपल्याला फॉन्डंटचीही गरज पडणार नाही आणि कुठलाही फॉन्डंट न यूज करता फक्त क्रीमच्या मदतीने आपल्याला जसं हवं आहे तसं आपण केक बनवू शकतो. तर इथे मी थोड्या वेगळ्या पद्धतीने वेगळी डिझाईन हे ट्राय केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर इथे आपला एक वेगळ्या पद्धतीमध्ये एक कॅरेक्टर रेडी आहे. तर तुम्ही कुठलाही फॉन्डंट नाही यूज करता फक्त क्रीमच्या मदतीने तुम्हाला जो कॅरेक्टर पाहिजे तो तुम्ही केकवर ड्रॉ करू शकता. तर टूथपिकच्या मदतीने आउटलाईन करा आणि क्रीम फिल करा. तर असेच आपले नवनवीन वेगवेगळे कॅरेक्टरचे केक ही रेडी होते. तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.